गुरु करतोय वृषभ राशीत प्रवेश। आत्ता गुरु आहे मेष राशीमध्ये। तो वृषभ राशीत जाणार आहे 1 मे 2024 रोजी। हा वृषभ राशी रचना 13 महिने म्हणजे साधारण 1 वर्षभर पकडा। पण सगळ्यात मोठा सगळ्यात शुभ ग्रह हा गुरु आहे, तो जातोय वृषभ राशीत। बाकीच्या राशींना कशी काय फळं मिळतील ते मी नंतर व्हिडिओ टाकीन, पण आता हा वृषभ राशीत जातोय त्याच्यामुळे वृषभ राशीला सुद्धा शुभच फळं आहेत। तुम्हाला लग्नाचे योग आहेत, संततीचे योग आहेत, तुम्हाला परदेश गमनाचे योग आहेत। तुम्हाला समजा बाहेर जायचं असेल तर तुम्हाला योग येतील। उच्च शिक्षणासाठी मुख्यत्वे हा लाभदायक असेल गुरु तुम्हाला वृषभ राशीसाठी। आता वृषभ राशीमध्ये 3 नक्षत्रातून हा प्रवेश करणार आहे, ज्याचे गुरु हे मित्र आहेत। सूर्य, चंद्र आणि मंगळ हे गुरुचे मित्र आहेत आणि ह्याच 3 नक्षत्रातनं गुरु प्रवेश करणार आहे। कृतिका, रोहिणी आणि मृग या 3 नक्षत्रातून 13 महिने हा गुरु प्रवास करणार आहे। बुध आणि शुक्र याचे शत्रू आहेत, पण आपल्या या मित्रांच्या नक्षत्रातनं हा जो 13 महिन्याचा प्रवास असेल तो साधारणपणे ह्याची जी मिळणारी फळं आहेत ती शुभच असतील। आता तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असतील, काही अशुभ समजा नक्षत्र किंवा ग्रहांच्या दृष्टी असतील तर थोडीफार अशुभ फळं मिळू शकतील, पण सहसा गुरुमुळे अशुभ फळं मिळत नाहीत। त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका। गुरुचं काम कसं आहे माहिती आहे, हा ज्ञानाचा कारक आहे, हा विद्येचा कारक आहे, हा संततीचा कारक आहे। हा जेव्हा द्यायला लागतो ना तेव्हा भरभरून द्यायला लागतो, छप्पर फाडके देतो। आपण आकाश बघतो, आकाशात बघा आपल्याला अंत समजत नाही, कुठे आकाश संपलेलं असं वाटत नाही। तसंच गुरुचं आहे, गुरुला अंत नाही आहे, बिलकुल अंत नाही आहे। तो जी फळं देतो ना ही सतत चालू असतात, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर हा आपल्याला संधी निर्माण करून देत असतो। आता त्या संधीचं सोनं करायचं का ती अशीच वाया घालवायची हे आपल्या हातात असतं। पण तुम्हाला नोकरीच्या संदर्भात, परदेश गमनाच्या संदर्भात, संततीच्या संदर्भात, लग्नाचे योग, ही जी संधी येते ना हे संधी देण्याचं काम हा गुरु करत असतो। बाकी मी व्हिडिओ नंतर टाकीनच, तोपर्यंत काही टेन्शन घेऊ नका, सगळं काही छान होणार आहे। ऑल द बेस्ट।